नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमांतर्गत सातत्याने 52 आठवड्यांची सुरू असणारी ही अखंड संवाद शृंखला. तर आजच्या या संवाद शृंखलेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनस्वी स्वागत करते आणि आज मार्गदर्शन करण्यासाठी माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर जास्त वेळ न दवडता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राकडे वळूयात. तर आजच्या या मार्गदर्शन सत्राचा विषय असा आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन. तर याविषयी सर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांना मी विनंती करते की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. थँक्यू. मित्रांनो, आपल्या ह्या करिअर शृंखलेमध्ये हा एक नवीन टॉपिक आपण जोडला आहे. मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला यासाठी आग्रह धरला, मला मेल पाठवले. म्हणूनच मध्ये हा एक टॉपिक मी घेतला, आपण घेत आहोत आणि मला काही गोष्टी सांगायला खूप आवडतं. ह्याविषयी नॉर्मली असतं, पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या एक्झाम मध्ये आपण दुर्लक्ष करत असतो. इव्हन मी सुद्धा ह्यामध्ये बघत असताना मला जाणवलं की, आणि मी ह्या गोष्टीसाठी जेव्हा मी ह्या सिरीज मध्ये आपण ह्या विषय घेतला, तेव्हा मी बऱ्याच ह्या परीक्षेमधनं जे हायर लेवलला प्रमोट होऊन आले त्याच्यासोबत मी बोललो आणि बऱ्याचशा अशा गोष्टी मला आवडल्या. आणि मला असं वाटलं की आपण जो हा एक करिअर शृंखलेमध्ये हा टॉपिक घेतोय हे खूप छान करतो. मित्रांनो, आपण सर्वजण एमपीएससी युपीएससी तयारी करतोय, बऱ्याचशा गोष्टी आपण बोलतोय ह्या ठिकाणी. तर मला तुम्हाला हक्काने हे सांगावंसं वाटतं, दिस इज अ वन ऑफ द गुड ऑपॉर्च्युनिटी, गुड एक्झाम, ज्या ठिकाणी यू हॅव अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. मित्रांनो, आपण पुढे जात असताना मला तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. कारण बरेचसे मित्र आपण विचार करत असताना हे करतो की मी एमपीएससी तयारी करतोय, युपीएससी तयारी करतोय आणि हे करायला पाहिजे का? तर मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो, जसं मागेही मी तुम्हाला बोललो की प्लॅन बी किंवा प्लॅन सी आपण ह्या ठिकाणी बघतोय. तर मित्रांनो, ह्या गोष्टी करत असताना ही जेव्हा एक्झाम बघतोय, तर दिस कॅन बी अ गुड ऑप्शन फॉर द प्लॅन बी. कारण बऱ्याचशा वेळा मी तुम्हाला एक एक उदाहरण देतो मी तुम्हाला माझंच. जेव्हा मी युपीएससी तयारी करत असताना मी बाकीच्या एक्झामही द्यायचो, तर मी त्यावेळेस सेंट्रल पोलीस फोर्स ही नावाची एक्झाम नुकतीच युपीएससीने स्टार्ट केली होती. ओके. आणि त्यावेळेस मी ही एक्झाम दिली आणि दॅट इज फर्स्ट टाइम आणि क्लास 1 मध्ये होती. मित्रांनो, ही एक्झाम मी पास झालो आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी फिजिकल साठी गेलो आणि खूप छान तयारी केली. मित्रांनो, ती एक्झाम मध्ये मी सिलेक्शन झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स वाढला, इट इज वन ऑफ द हायेस्ट एक्झाम आणि इट वॉज अ टर्निंग पॉइंट. तर मी तुम्हालाही सांगत असताना असं नाही की फक्त मी तुम्हाला बोलतोय, पण इट इज वन ऑफ द बेस्ट पार्ट विच यू कॅन कन्सिडर ऍज अन प्लॅन बी. तर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. तर मी इथे शेअर करतो जी मी पीपीटी आपल्या ह्यासाठी बनवलेली आहे. ओके, दिसते तुम्हाला पीपीटी? येस सर, दिसते. या, दिस इज द combined graduate level examination which is conducted by the staff selection commission. ही इज इंडिपेंडेंट बॉडी आहे. ही 1975 मध्ये मिनिस्ट्री ऑफ पर्सनलने जे ग्रुप बी आणि ग्रुप सी जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहे त्यासाठी स्पेशली बनवलं. आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन हे अॅन्युअली जे एक्झाम कंडक्ट करतं, तर अराउंड 2 करोड अप्लिकंट दे कॅटर द नीड्स ऑफ द अप्लिकंट. आणि सोबत मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट, सबऑर्डिनेट ऑफिसर, अटॅच ऑफिसर याला सुद्धा बघतात. तर मित्रांनो, सबऑर्डिनेट ऑफिस काय असतं आणि अटॅच ऑफिस काय असतं? तर दीज आर द काइंड ऑफ क्वेश्चन यू मे कन्सिडर. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सबऑर्डिनेट आणि अटॅच ऑफिस म्हणजे काय असतं की दे आर क्रिएटेड इन द सेम मिनिस्ट्री फॉर दी coordinating work which is not been catered easily in their own ministry. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमचं बनवून घ्या, नोट्स मध्ये करा, कारण दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट. ओके मित्रांनो,
तर मित्रांनो, पुढे जात असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे खूप महत्वाचं आहे. व्हाय आय से दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट इन द करिअर और वन ऑफ द प्लॅन सी मध्ये तुम्ही याला कन्सिडर नक्की करा. मित्रांनो, दरवर्षी 30 लाख कॅन्डिडेट or student apply for this examination for the only CGL, combined graduate level examination. ओके मित्रांनो, आणि ह्या वर्षी प्रिलिमला 13.5 लाख कॅन्डिडेटने परीक्षा दिली आहे. युपीएससी मध्ये दरवर्षी 15 लाख अप्लिकेशन येतात, स्टाफ सिलेक्शन मध्ये 30 लाख येतात. म्हणजे मोठी परीक्षा कुठली समजून घ्यायचं. नंतर अराउंड 9 लाख 8 लाख मुलं प्रिलिमला बसतात युपीएससी मध्ये. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 13.5 लाख मुलं ह्या वर्षी बसतात. तर याच्यावरनं किती मोठा आवाका आहे, काय ह्या गोष्टीचं महत्व आहे, आणि कारण एक्झाम दिली जाते म्हणजे काहीतरी त्याचं महत्व आहे. तर मी तुम्हाला त्याचं महत्व तुम्हाला हळूहळू मी सांगेन याच्यामध्ये, आपण नेक्स्ट 2-3 याच्यामध्ये. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग विच यू कॅन बी. कारण मी उगच बोलत नाही, कारण ज्या गोष्टी मला वाटल्या, ज्या गोष्टी मला विद्यार्थ्यांनी विचारल्या आणि मला त्याच्यात काहीतरी तथ्य वाटतं आणि काहीतरी बेस्ट, म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, ह्या एक्झाम मध्ये काय पोस्ट आहे जेणेकरून सगळ्या विद्यार्थी एवढं हायर नंबरला अप्लाय करतात, असं काय आहे? तर मित्रांनो, ह्या एक्झामद्वारे महत्वाचं असतं असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे पद भरलं जातं ग्रुप सी मध्ये. ग्रुप बी मध्ये दुसऱ्या पोस्ट असतात, सेक्शन ऑफिसर ग्रुप बी मध्ये येतो. ओके, तर ह्या याच्यातनं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मध्ये. मित्रांनो, जे सेक्शन ऑफिसर जे बनतात मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मध्ये, नंतर ते त्यांची 2 वर्षानंतर दे गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क इन द फॉरेन एम्बॅसी. ओके, हे माहिती आहे आपल्याला गोष्टी. तर ह्या 2 वर्षानंतर यू कॅन बिकम सेक्शन ऑफिसर, देन यू कॅन बिकम अंडर सेक्रेटरी, आणि तुम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर मध्ये असाल तर यू कॅन गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू बिकम एन IFS ऑफिसर. जे युपीएससी मध्ये आपण क्लासरूम मध्ये बनतो, पण ऍट द फ्लॅग एंड ऑफ द करिअर होऊ शकतं तुम्हाला IFS भेटलं नाही, पण तुम्हाला थर्ड सेक्रेटरी किंवा तुम्हाला हायर लेवलच्या पोझिशन भेटतात, आणि यू कॅन गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू सर्व इन द इंडियन एम्बसी ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. दिस इज वन ऑफ द गुड. नंतर इन्कम टॅक्स ऑफिसर ज्या पोस्टिंग असतात मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर इन्कम टॅक्स मध्ये, ह्याच्यातनं तुम्ही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनता. नंतर तुम्ही यू कॅन बिकम इलिजिबल टू अपियर फॉर द इन्कम टॅक्स कमिशनर. ओके मित्रांनो, तर दीज आर द काइंड ऑफ सेकंड लेवल. इट इज लाईक अन तुम्ही काय गृहीत धरता, आता फॉर एक्झाम्पल युपीएससी मध्ये तुम्ही IAS म्हणून कलेक्टर बनता, बरोबर. आपण एमपीएससी मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून बनतो, बरोबर. डेप्युटी कलेक्टर मधून IAS बनतो, बरोबर. आणि युपीएससी मधून IRS होतात, बरोबर, किंवा IFS होतात, बरोबर. पण त्यांना खाली ग्रुप बी मधनं जे एक्झाम येतात आणि जे प्रमोट होतात ग्रुप ए मधनं, ते इथनं येतात. तर आर यू गेटिंग द व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस एक्झामिनेशन? ओके, आर यू गेटिंग? तर दिस इज द व्हॅल्यू. कारण आपल्या मित्रांना बऱ्यापैकी मित्र कंपनी सगळ्या एक्झामला हे करतात, किंवा आपल्या पण बऱ्यापैकी स्टाफ सिलेक्शनचं महत्व माहिती होत नाही, किंवा बऱ्याच निग्लेक्ट राहतं. तर दिज आर द रिझन. त्याच्यामुळे मराठी ऑफिसर खूप कमी असतात. तुम्ही बघितलं असेल इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, एम्बेसीमध्ये, ग्रुप बीच्या पोस्टमध्ये, कारण आपली मुलांना माहितीच नसतं त्या. असं हे नाही की आपण पण सगळीच काय, सगळीच जण काही युपीएससी पास होणार नाही, सगळेच जण काही हे नाही, पण प्लॅन बी मध्ये दिस इज वन ऑफ द गुड ऑपॉर्च्युनिटी. ओके, नंतर तुम्ही इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसच्या खाली जे ग्रुप बी मध्ये असतात त्यांच्यासाठी ही एक्झाम मधनं तुम्हाला विथ स्पेशल पेपर एंट्री असते. स्टॅटिक्स मध्ये यू कॅन बी इन दॅट अँड हॅव्हिंग द गुड पर्क्स. ओके मित्रांनो, आय होप यू आर अंडरस्टँडिंग व्हॉट इज द पॉइंट आय एम ट्राईंग टू कन्व्हे टू यू. ओके, नेक्स्ट. आता जसं तुम्हाला हायलाइट मी सांगितलं, जे आता 30 ते 35 लाख, 13 लाख, ज्या प्रत्येक एक्झाम सिटीज मध्ये एक्झाम होतात, त्या सगळ्या गोष्टी मी इथं मांडल्या, पण मी आय एम ट्राईंग टू कन्व्हे इन दॅट वे वेर यू कॅन गेट. तर मित्रांनो, दरवर्षी अराउंड 10 ते 12,000 किंवा 12,000 ते 15,000 ह्या नंबर मध्ये व्हॅकन्सीज येतात. तर किती मोठी ऑपॉर्च्युनिटी यू कॅन अंडरस्टँड. युपीएससी मध्ये 1000 पोस्ट येतात, एमपीएससी मध्ये 500 येतात, नंतर दुसरीकडे 200 येतात. पण हिअर यू आर गेटिंग अन ऑपॉर्च्युनिटी टू fill up the vacancy of 15,000. तर there are chances of
qualifying the exam are more. Suppose you are preparing for MPSC, UPSC, definitely good. But plan B मध्ये you can apply. And normally if you are preparing for MPSC, UPSC, you will see the same exam pattern is there, same exam standard is there. Only that papers are different. Level of hardness may be somewhere high, somewhere is low. This is a kind of thing. Okay, Mitrano? The chances of cracking the exam are high. Next. Eligibility मध्ये you must be the graduate in that one. Specific, for example, तुम्हाला statistical inspector बनायचे, or whether you want to become a economic service मध्ये असेल, तर you have to be an graduate in the statics. Okay, if you are normally applying for the foreign embassy, च्या normal post साठी section officer, assistant section officer, income tax inspector, यासाठी you are normally be normal graduate of any stream. Okay, मित्रांनो, you should be in the age of 18 to 32. मित्रांनो, तुम्हाला कुठेही अडचण आली, कुठेही काही क्वेश्चन असेल, यू कॅन आस्क इन द अवर चॅट बॉक्स. ओके. असिस्टंट ऑडिट ऑफिसर मध्ये एक छान पोस्ट असते, असिस्टंट ऑडिट ऑफिसर. याची स्टाफ सिलेक्शन मध्येच येते. यू बिकम असिस्टंट ऑडिट ऑफिसर. ओके. युअर डिझिग्नेशन इज अन असिस्टंट ऑडिट ऑफिसर. यू नीड टू बी CA, MBA फायनान्स और MCOM, MBA इकॉनॉमिक्स, फायनान्स, हे बॅकग्राऊंड पाहिजे. वन्स यू गेट, you can be a directly assistant audit officer. It is a good post. Okay, rather than तुम्ही like that, so this is a plan B, C मध्ये it's a good one. Age relaxation तुम्ही 32 असेल तर 5 year age relaxation SC ST मध्ये, OBC मध्ये 3 year. Additional 10 year रिलॅक्सेशन आहे इफ यू आर हँडिकॅप, फिजिकली हँडिकॅप असेल. एक्स सर्व्हिस मध्ये 3 year ऍडिशनल असतं फ्रॉम द डेट ऑफ युअर मिलिटरी सर्व्हिस. ओके मित्रांनो, दिस इज गुड काइंड ऑफ थिंग. अँड वेदर मला एवढंच म्हणायचं की जे आता विद्यार्थी 16, 17, 18, 20 वर्षाचे, तुम्ही डोळे झाकून पुढच्या 2 वर्षात पास होऊ शकता. ओके. तर ह्या ठिकाणी याचं एक्झामचं स्ट्रक्चर काय आपण आता हे करू. ह्या एक्झामचं स्ट्रक्चर 2 स्वरूपात असतं. पहिले प्रिलिम असते, कारण 13 लाख मुलं असतात. अराउंड 30 लाख मुलं अप्लाय करतात, त्याच्यातले 13 ते 15 लाख मुलं अप्लाय प्रिलिमला अपियर होतात. तर त्याच्यातलं प्रिलिम मध्ये टायर 1 म्हणतो आपण त्याला, स्क्रीनिंग. 100 मार्क, 100 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. यू अप्लाय फॉर दॅट. त्याचे 4 सेक्शन असतात, 1, 2, 3, 4. आपण ते बघूया. त्या एक्झाम मध्ये पास झाल्यानंतर अराउंड 1.5 लाख टू 1.8 लाख मुलं टायर 2 म्हणजे मेन एक्झामला अपियर होतात. ओके मित्रांनो, देर इज अ ग्रेट चान्स टू बी अपियर इन द टायर 2. इट इज अ गुड कॉन्फिडन्स इन दॅट. तो टायर 1 मध्ये स्क्रीनिंग असतं, टायर 2 मध्ये एक्झाम असते, आणि ही कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. आणि नॉर्मली पेपर जे असतात हिंदी आणि इंग्लिश मध्ये असतात. ओके. नाउ कम टू द पॉइंट ऑफ व्हॉट इज द प्रिलिमिनरी स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन इन टायर 1. जसं UPSC MPSC प्रिलिम होते तशी ही प्रिलिम आहे. ओके मित्रांनो, जनरल इंटेलिजन्स जे तुमचं आहे, तुमचं आपण त्याला म्हणतो ना बुद्धिमत्ता चाचणी, त्याला आपण जनरल इंटेलिजन्स. मला मराठी थोडं जमत नाही बऱ्यापैकी, मी कधीतरी अडखळतो, तर मी त्याला एक मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज जनरल इंटेलिजन्स. 25 मार्क असतात, 50 क्वेश्चन. इट इज अ टोटल एक्झाम इज 100 मार्क. टोटल मार्क्स आर 200. ओके. जनरल अवेअरनेस मध्ये GK, दॅट इज 25 क्वेश्चन. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी असतं. क्वांटिटेटिव्ह अप टू म्हणजे मॅथ. याच्यामध्ये GK मध्ये मॅथ येत नाही. इथे आपण नॉर्मली UPSC मध्ये, MPSC मध्ये करताना सगळं येतं. हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, मॅथ, सायन्स सगळं येतं. ओके. तर इथे जनरल अवेअरनेस मध्ये ते येतं, त्याला आपण म्हणू. जनरल अप्टिट्यूड मध्ये तुमचं अंडरस्टँडिंग, पिक्चर दाखवतात म्हणजे काय होतं, दॅट इज द बुद्धिमत्ता चाचणी. पेपर वेगवेगळे. नंतर येते इंग्लिश कम्प्रेन्शन. तुमची ॲबिलिटी टू अंडरस्टँड इंग्लिश, वेदर यू आर एबल टू राईट, रीड, आणि त्याचं अर्थ समजून घेऊ शकता का, त्याला इंग्लिश कम्प्रेशन. दिस आर द ऑल 4 सेक्शन इन 1 पेपर. ओके मित्रांनो, दिस इज 200 मार्क्स असतात. आणि निगेटिव्ह मार्किंग आपली 1 मार्क क्वेश्चन आहे तर त्याला 0.5 मार्क्स आहे निगेटिव्ह मार्क. ओके. आता ह्या जसं याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, तर 9 प्रिलिम पास झाल्यानंतर यू हॅव अ टायर 2 एक्झाम पॅटर्न. ओके. टायर 2 एक्झाम पॅटर्न मध्ये पेपर, त्याच्यामध्ये पेपर 1 असतो, पेपर 2, पेपर 3. पण पेपर 1 मध्ये त्याचे 3 सेक्शन असतात.
आता आपण त्याच्यामध्ये बघूया पेपर 1 मध्ये काय. पेपर 1 हा कंपल्सरी फॉर ऑल असतो. नॉर्मली हा एकच पेपर असतो जे नॉर्मल असतात. स्पेशली जे स्टॅटिक्स वेगळे सोडलेले असतात, स्टॅटिक्स सोडून किंवा जे ऑडिटरी ऑफिसर बनणार आहेत, तर हे 2 पद सोडून जे बाकीचे जेवढे विद्यार्थी असतात इन्कम टॅक्स ऑफिसर बनण्यासाठी, फॉरेन सर्व्हिस किंवा डिफेन्समध्ये एसओ बनण्यासाठी, त्यासाठी हा एकच पेपर असतो. मित्रांनो, त्याला 130 क्वेश्चन असतात आणि त्याला 390 मार्क्स असतात. एका क्वेश्चनला 3 मार्क, 13 39 390 मार्क्स असतात. तर त्याचे 3 रिझनिंग पेपर असतात. त्याच्यामध्ये सेक्शन 2 असतो, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेअरनेस. त्याच्यामध्ये 210 मार्क्स असतात. तर तुम्हाला हे कळत असेल, सेक्शन 1 आणि 2 असे 2 महत्व असतात. आणि जो सर सर सॉरी कॅम्प्युटर टू बेस्ड डिस्टर्ब यू. त्याला आपण दॅट इज ओनली जो सेक्शन असतो दॅट इज फॉर क्वालिफाईंग कॅम्प्युटर म्हणजे कॅम्प्युटर 68 वर्ड्स. हा, आवाज येतोय माझा? हो सर, मध्ये थोडासा कट झाला होता, आत्ता येतोय. ओके ओके, बरं झालं सांगितलं, थँक्यू. तर तुम्ही बघितलं असेल, प्रिलिमचा जो आपला जो अभ्यासाचा एरिया आहे त्यालाच त्यांनी 3 पार्टमध्ये डिव्हाइड केलंय. पेपर 1 मध्ये सेक्शन 1 आहे मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग, ओके. नंतर सेक्शन 2 मध्ये त्यांनी इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस, बरोबर. तुम्ही बघाल हे 2 वरचे आहेत, खालचे 2 त्यालाच सेक्शन 1 सेक्शन 2 केले, बरोबर. क्वेश्चन वाढवले त्यांनी, मार्क वाढवले, 130 क्वेश्चन केले त्यांनी आणि मार्कचं प्रत्येक क्वेश्चनला त्यांनी 3 मार्क दिले. ओके मित्रांनो, आय होप यू आर गेटिंग द व्हॉट आय वॉन्ट टू से. आणि सिम्पल आहे, एमपीएससी युपीएससी करणाऱ्याला काही नाही, जाऊन फक्त जाऊन त्याला म्हणतो ना पाट्या टाकून यायच्या तिथं. तुमची तयारी छान असेल तर तुम्हाला काही वेगळी तयारी बिलकुल करायची नाही. मला तुम्हाला हे म्हणायचं नाही की यू हॅव टू गो धिस, यू हॅव टू प्रिपेअर दिस. तुम्ही साइड बाय साइड यू कॅन प्रिपेअर धिस वन. ओके, दिस इज द सेक्शन 2. आता महत्वाचा मुद्दा आहे, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर असेल त्यांच्यासाठी 2 तासाचा वेगळा 100 क्वेश्चन एक्स्ट्रा असलेला 200 मार्काचा वेगळा पेपर असतो. सेम थिंग तुम्हाला ऑडिटचं असेल त्यांच्यासाठी फायनान्सचे क्वेश्चन, इकॉनॉमीचे क्वेश्चन वेगळा पेपर असतो. ओके मित्रांनो, आय होप यू गॉट अ क्लिअर. तर सेम तुम्हाला मी इथं सांगितलं होतं अगोदर की ह्या ठिकाणी जे पेपर आहे त्याचं काय काय आहे. तर मित्रांनो, जनरल अवेअरनेस मध्ये करंट अफेअर असतं, पॉलिटी, इकॉनॉमी. तर जी के परमारचं एक बुक आहे, नॉर्मली इकडे खूप वापरलं जातं, तर त्याचं मी नावं इथे लिहिली आहे, परमार. नंतर क्वांटिटी ऑप्टिव्ह मध्ये किरण पब्लिकेशनचं राकेश यादव म्हणून यांचं खूप फेमस आहे, असं मला डिस्कस केल्यानं मला जाणवलं. इंग्लिश कम्प्रिहेन्शन साठी वेगळं बुक जे आहे त्यासाठी एक पिनॅकल पब्लिकेशन आहे, नितीश सिंग यांचं व्हॅल्यूम 1 इंग्लिश कम्प्रिहेन्शन. तर मित्रांनो, मला असं काही वाटत नाही वेगळं काही लागणार आहे. फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला कुठं वाटलं की नाही याच्यामध्ये आपल्याला गरज आहे, यू कॅन कन्सिडर दॅट वे. ओके मित्रांनो, इथे तुम्हाला कुठं वाटलं ते एक्स्ट्रा, तर आपण जे एमपीएससी युपीएससी ला जे तयारी करताय, सेम जो आपण रेन मार्टिन असेल इंग्लिशचं एक रेन मार्टिनचं खूप छान पुस्तक आहे, तर ते इंग्लिशमध्ये कव्हर करू शकतो. नंतर तुमचं जे सीसॅटचं इंग्लिश आहे त्याला जे तुम्ही पुस्तक वाचता, दॅट इज ऑल्सो सफिशियंट फॉर दॅट. पण तुम्हाला असं वाटतं की नाही, इट नीड्स मोर, यू हॅव दिस काइंड ऑफ बुक्स वन. ओके, कॅम्प्युटरसाठी आपण जे बघतो एम एस ऑफिस, बेसिक, इंटरनेट. तर एम एस ऑफिस म्हणजे काय, तुम्हाला यू शुड बी एबल टू राईट मेक अ वर्ड फाईल, यू शुड बी एबल टू राईट or type the para in that speed. That is very much important for this one. I hope you are getting this one. If you have any doubt, you can ask me. So these are the kind of specially books read by the candidate during the preparation of essay, staff selection commission. You can see here. Okay, मित्रांनो, application process
जेव्हा काही पोर्टल येतं तुम्ही यू कॅन बी इन टच विथ द स्टाफ सिलेक्शन कमिशन. आधार फेस व्हेरिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं आधारचं सिग्नेचर, आधारचं तुमचे फिंगरप्रिंट इथं बऱ्यापैकी असतं. नोटिफिकेशन तुम्हाला सांगितलेलंच आहे. टायर 1 टायर 2 जे एक्झामिनेशन आहे ते इयरली रेग्युलर बेसिसवर होतात. असं नाही की काही काही एक्झाम असतात त्या मागे पुढे होतात. इथं तो प्रॉब्लेम आपल्याकडे नाहीये. इयरली होणार म्हणजे होणार आहे एक्झाम. जसं युपीएससी जसं टाइम शेड्यूल असतो तसा यांचाही शेड्यूल हा फिक्स असतो. तर इनोव्हेशन आपल्याकडे जे आता आहे की आधार फेस जे नॉर्मली आहे ते नॉर्मल दिस आर द काइंड ऑफ थिंग सगळ्या सिटीमध्ये मोठमोठ्या सिटीमध्ये हे केलं जातं. त्यामुळे मी इथं वेगळं काही सांगण्यासाठी इथं हे नाही. तर काही क्वेश्चन मी तुमचे घेईल इथे जेणेकरून अननेसरीली, कारण मला असं वाटतं स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी दीज आर द वन सेशन इज सफिशियंट, म्हणून मी आज हा स्टाफ सिलेक्शन कमिशनचा एरिया पूर्ण कव्हर करणार आहे. आणि जे काही महत्वाचं मिस्टेक होतात, काय काळजी घ्यायला पाहिजे त्यावर आपण एक फोकस करूया. तर मित्रांनो, व्हाय वी शुड कन्सिडर दिस अँड सेकंड प्लॅन बी, प्लॅन सी, थर्ड. तर त्याचं एक रिझन देतो. इफ यू गेट अ गुड ऑपॉर्च्युनिटी इन द फॉरेन मिनिस्ट्री, यू कॅन गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क इन द फॉरेन नेशन्स. तुम्हाला इथे एक सेंट्रल सेक्रेटरीट सर्व्हिस असते ग्रुप बी मध्ये, तर ते आता त्याच्यामध्ये तुम्ही आला तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर किंवा सेक्शन ऑफिसर म्हणून येता येईल. तर थ्रू आउट युअर करिअर यू लिव्ह इन द न्यू दिल्ली वनली. तुम्हाला जे एक्सपोजर जे भेटतं इट इज ह्यूज. तुमची मुलं दिल्लीमध्ये राहतात, तुमची फॅमिली दिल्लीत राहते, तुमचं कॉन्टॅक्ट नेटवर्किंग खूप वाढतं आणि तुम्हाला खूप हाय लेवल पर्यंत प्रमोशन प्रॉस्पेक्ट येतात. जॉईंट सेक्रेटरी पर्यंत मी आपले ऑफिसर बघितलेले आहेत जे ह्या परीक्षेमध्ये येऊन जॉईंट सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येतात, ऍडिशनल सेक्रेटरी पर्यंत येतात. तर यू कॅन इमॅजिन एक आय एस ऑफिसरला सुद्धा इथे यायला बऱ्याच वेळा यू कॅनॉट कम इन दॅट लेवल. तर दिस इज अन गुड ऑपॉर्च्युनिटी. तर बाकीच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, अलाउन्सेस हे तुम्हाला भेटतात. प्रिपरेशन मध्ये अराउंड 1 इयरचं प्रिपरेशन इज सफिशियंट हिअर. बुक्स एनसीआरटीचे वाचायला हवेत. आर एस अग्रवाल रिझनिंग आहे, रेनन मार्टिन इंग्लिशसाठी. बाकीचे तुम्ही डेली टार्गेट यू शुड मेक युअर नोट्स मेकिंग, नॉर्मली हे तुमचं आहे. कट ऑफ मार्कचं मी जास्त बोलत नाही. नॉर्मली 22 मध्ये 130 कट ऑफ था. प्रिलिमचा कट ऑफ 130 होता, 23 मध्ये 135 होता, 24 मध्ये 137 कट ऑफ होता. तर ह्याप्रमाणे तुम्ही बघत असाल की कट ऑफ वाढतच जातो, कारण मुलांचं प्रमाण वाढतं, कॉम्पिटिशन वाढत राहते. दिस इज अ काइंड. तर कमिंग टू द लास्ट एरिया फॉर द प्रिपरेशन टिप्स की इथं काय करायला पाहिजे. मित्रांनो, पहिलं महत्वाचं हे की टायर 1 ची प्रिलिम एक्झाम झाली, यू शुड नॉट वेट फॉर द टायर 2 मेन एक्झामिनेशन. यू शुड स्टार्ट. 2-3 दिवसाचा गॅप करून तुम्ही यू शुड स्टार्ट. और जी एमपीएससी यूपीएससीची तयारी करतात त्या मुलांना काही बघायची गरज नाही. दे गो ऑन इंग्लिश. मित्रांनो, तुम्ही राईट करताय, हे करताय, पण बरेचशी मुलं काय करतात की बरीचशी मुलं इंग्लिश बोलत नाही. तर माय हंबल सबमिशन इज दॅट यू शुड ऑलवेज ट्राय हार्ड टू स्पीक. यू शुड ट्राय. म्हणजे तुम्ही आपल्या मित्रांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा, घरच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी आहे ना, तुम्हाला न शिकता ऑटोमॅटिक बोलण्याच्या ओघामध्ये यू लर्न लॉट. ग्रामॅटिकल कुठे चुकलं स्वतःलाच जाणवतो की अरे आपण इथं मिस्टेक केली, तिथं मिस्टेक केली. तर दीज आर द काइंड ऑफ गुड थिंग्स हिअर. कॅम्प्युटर बेसिक वरती लक्ष द्या, कॅम्प्युटरवरती तयारी करा आणि कॅम्प्युटर जेवढं हँडल करता येईल तेवढं हँडल करण्याचा प्रयत्न करा. रिव्हिजन बनवा, रिव्हिजन करत राहा, तुमच्या नोट्स प्रॉपर बनवा. मुलांना ह्या गोष्टी खूप बऱ्याच वेळेस आपण मिस करतो. आणि जेवढे आम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल मित्रांनो, की एमपीएससी असो, युपीएससी असो, स्टाफ सिलेक्शन असो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असो, आर्मीच्या परीक्षा असो, कुठली परीक्षा असो, सगळ्यांचा फंडा एकच आहे. मॅक्झिमम रिव्हिजन, नोट्स मेकिंग, सॉल्विंग द क्वेश्चन पेपर अँड मॅक्झिमम फॉलोइंग द गुड सजेशन्स. सगळ्यांचं एकच गणित आहे. इव्हन मला असं वाटतं की जी मुलं हे लेक्चर ऐकतात बेसिकली त्यांचं एक मेंटल मॅप बनवला जातोय. पुन्हा पुन्हा मी हॅमर करतोय की तुम्ही हॅमर करून घेता. येस, काय चूक होते, कुठं चूक होते, काय करायला पाहिजे, क्वेश्चन कुठून येतात, काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी निग्लेक्ट केल्या पाहिजे, ज्या गोष्टी जमत नाही, कोणत्या गोष्टी धैर्य ठेवायला पाहिजे. बरोबर, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके.
जसं मी तुम्हाला आता सांगितलं नोट्स मेकिंग. आणि हा नोट्स आहे ना, असं नाही की एक बनल्या त्या तुमच्या, जसं तुम्ही महिने जातात, वर्ष जातात, तुमच्या नोट्सच्या लेवल तुमचं चेंज होत राहतं. जी गोष्ट अगोदर तुम्हाला 4 वाक्य लागायची, आता तुम्हाला ते 2 वाक्यात लिहायला सवय. काही 2 वर्षानंतर तुम्हाला ते एका वाक्यामध्ये कळतं. काही दिवसानंतर 2 शब्दात कळतं की ह्या एरियामध्ये काय लिहायचं. ती एक स्टेज येते. जर 4 वर्ष 3 वर्ष तयारी केल्यानंतर जर तुमच्या नोट्स चार चार एका विषयाच्या नोट्स या 4 डायऱ्यामध्ये किंवा 4 रजिस्टरमध्ये असतील, तर दिज आर नॉट अ गुड नोट्स. पहिल्या वर्षी तयार करणाऱ्या मुलाच्या 4 रजिस्टर असतील एका विषयाला, तर इट इज ऍक्सेप्टेड. दुसऱ्या वर्षी त्या 2 झाल्या पाहिजे, तिसऱ्या वर्षी 1 वर आल्या पाहिजे, तिसऱ्या वर्षी 2 सब्जेक्ट 1 मध्ये आले पाहिजे, चौथ्या वर्षी. तर these are the kind of thing which you need to be put in your mind, learn, and for this you have to follow the good senior, good mentor, good your teacher. These are very much important from you. म्हणून मी खाली लिहिलंय सुद्धा, प्रॉपर गायडन्स फ्रॉम द सिनियर्स, गुड फ्रेंड सर्कल. जसं मी डॉक्टर तुषार शिंदे, even though I am senior, I am very much giving guidance, but still you need a good seniors. स्टील यू नीड अ गुड फ्रेंड्स. कारण ज्या गोष्टी तुम्ही मला तर बोलू शकत नाही प्रत्येक गोष्ट, किंवा मी तुम्हाला एवढा वेळ देऊ शकत नाही, किंवा तुम्ही मला मनातल्या भावना व्यक्त करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, सिनियर सोबत बोलू शकता. चुकलं तर म्हणा, अरे मूर्ख आहेस तू, किंवा तू असा आहे तसा आहे. मग याच्याने तुम्हाला डोक्यात किक बसतं, अरे मला हा असा म्हटला, आता मी दाखवतोच यार, आय विल ट्राय टू प्रूव्ह माय सेल्फ. बरोबर. तर दीज आर द थिंग्स. तर मित्रांनो, दिस इज द वन ऑफ द सेशन विच वी हॅव टेकन ऑन द स्टाफ सिलेक्शन कमिशन. पुढच्या वेळेस आपण नवीन टॉपिक सोबत येऊया. आणि दिस इज अ थँक्यू फ्रॉम माय साईड. तर मी इथं क्वेश्चन काही घेतो, काही डाऊट असतील. आय होप सो विल एन्जॉय द डिस्कशन. आणि काही बऱ्याच जणांची मला सांगितलं होतं हे घ्या म्हणून. आय होप त्यांची इच्छा पूर्ण झाली असावी आज. तर काही क्वेश्चन घेऊया. आपल्याकडे आज थोडा 5-10 मिनिटं टाइम छान आहे. एक्झाम स्ट्रक्चर पुन्हा एकदा शो करा, स्क्रीनशॉट काढायचे आहेत. ओके, एक्झाम स्ट्रक्चर ओके, मी थोडं घ्यायचा प्रयत्न करतो मी. एक्झाम स्ट्रक्चर तुम्ही हे घेऊन टाका टायर 1 मध्ये. पहिलं हे एक्झामचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. नंतर तुम्ही दुसरं घेऊ शकता, हे टायर 1चं एक्झाम स्ट्रक्चर. तसं मी ही मॅडमला पाठवून देईल आपल्या करिअर कट्टाकडे, आणि माझ्या सोशल मीडियाला सुद्धा असते हे, तर त्याच्यातही मी टाकून दिला संध्याकाळी. आणि करिअर कट्ट्याकडे असेल ते स्टाफ सिलेक्शनचं आहे, तर तोपर्यंत तुम्ही याच्या स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. नंतर चार्टकडे मी बोलतो तोपर्यंत. Mihir, sir, doing SSC forensic accountancy fraud detection post are there. तुम्ही फॉरेन्सिक अकाउंटन्सी और नाही हे मला सांगता येणार नाही, मी चेक करून सांगेन. इव्हन यू कॅन चेक ऑन द गुगल. ओके. आय डोंट हॅव कॉन्क्रीट. ओके. नॉर्मली मला असं वाटतं जेव्हा तुम्ही स्टाफ सिलेक्शनच्या कमिशन नोटिफिकेशन येतं, तुम्ही ते चेक करा, त्याच्यामध्ये सगळ्या पोस्टचं डिटेल असतं. मिनिस्ट्रीज येतात त्यानुसार मग पोस्ट चेंज होतील. काजल, थोडं रिपीट करा, तुम्हाला कुठे एरिया राहिला असेल. आज मी थोडं फर्स्ट एका सेशन मध्ये करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खूप फास्ट झाला असावं. तर तुम्हाला डाऊट असेल तर विचारा, मी करेल. प्रज्वल, स्टाफ सिलेक्शन एक्झाम म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची पोस्ट असते. त्याच्यामध्ये जे व्हेरियस एक्झाम येतात त्याच्यामध्ये कम्प्लीट ग्रॅज्युएट लेवल एक्झाम असते, त्याला CGL-E म्हणतो. तर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जा, वाचा, खूप तुम्हाला नॉलेज भेटेल. वेगवेगळ्या पोस्ट असतील. आणि मित्रांनो, तुम्ही नॉट ओनली द स्टाफ सिलेक्शन कमिशन, तुम्ही UPSCच्या साईटवर जाऊन सुद्धा खूप पोस्ट असतात. खूप 22 ते 24 एक्झाम ते कंडक्ट करतात. त्याला बघा आणि एक्झाम द्यायचा प्रयत्न करा सगळ्यात. ओके मित्रांनो. प्रज्वल, यू प्लीज चेक इट. नंतर प्लीज नेक्स्ट सेशन बँकिंग अँड RBI.
ठीक आहे, मी प्लॅन करतो बँकिंग आणि आरबीआय साठी. बँकिंग आणि आरबीआय आय विल ट्राय. ओके. याच्यामध्ये संजना प्लीज पुन्हा एकदा नेक्स्ट मीटिंग होत असेल तर UPSC चे सिलेबस पुन्हा अजून एकदा घ्याल. ठीक आहे, आपण याच्यानंतर UPSCच्या सिलेबस वरती पुन्हा घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर आपले बरेचसे क्वेश्चन आपले संपलेले आहेत, तर आज आपण इथं थांबूया. मलाही मला वाटतं तो क्वेश्चन येतील, कमी आले, दॅट इज गुड फॉर मी. ओके, एक दोन क्वेश्चन येत आहेत आणखी. आपण 2 मिनिटात संपू हे घेऊन. उर्मिला, सर, इफ आय प्रिपेअर फॉर MPSC through self study, does it take more time or will join classes coaching help me complete preparation faster? उर्मिला बेटा, एक लक्षात घ्या, यू कॅन prepare faster or super faster or not faster. It is depend upon you, your caliber, your capturing capacity, and your commitment. तर इट इज डिपेंड अपॉन यू. पण मला तरी सांगावंच वाटेल, यू कॅन डू स्टेट स्टडी इफ यू हॅव म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल, पैसे असतील, तर जॉईंट क्लासेस ऑनलाईन और ऑफलाईन. अदरवाईज इफ यू आर अवे, डू सेल्फ स्टडी, यू कॅन डू इट, नो क्वेश्चन. म्हणतात ना, एक ते आहे ना, वाळू रगडीता तेलेही गळे, तशी गोष्ट आहे बेटा, की तुम्ही इच्छा असेल तर काहीही करू शकता. मित्रांना विचारा, 2-3 तुमची मित्रमैत्रिणी बनवा, ज्याला तुम्ही गायडन्स घेऊ शकाल. आणि स्पेशली त्या लोकांना निवडा जे लोक सिलेक्ट झाले. जे 4 वर्षापासून तयारी करतायत, 5 वर्ष, त्यांना बिलकुल निवडू नका. जी मुलं 5 वर्ष 10 वर्ष आहेत, त्याच्याकडे जाऊ सुद्धा नका. कोणी म्हणजे तुम्हाला जर माझा फायदा होत असेल तर हाच होणार. तुम्हाला कुठं चुकतंय, काय चुकतंय. जे विद्यार्थी 2 वर्षानंतर एक जरी पोस्ट काढली नसेल, त्याला ओळख सुद्धा देऊ नका. त्यांना भेटला तरी लांबून निघून जायचं, त्याची सावली सुद्धा छान नसते. जी मुलं 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर पोस्ट निघली नाहीये, प्लीज भेटू नका. आणि गायडन्स 2 वर्ष तयारी करणाऱ्या मुलांचं घेऊ नका. गायडन्स त्यांचंच घ्या ज्यांनी पोस्ट काढली आहे, आणि जेवढी मोठी पोस्ट काढली कमी वेळात, त्याचं गायडन्स घ्या. 10 वर्षानंतर पोस्ट काढली, नका गायडन्स घेऊ. 2 वर्षात 3 वर्षात पोस्ट काढलेली, मोठी पोस्ट काढलेली, जर IAS काढला त्याला भेटा. जर कोणी UPSC मधली कुठली पोस्ट काढलेली असेल, काढा. पण 2-3 वर्षात काढलेली मुलं असतील, यंग मुलं, त्यांना भेटा. जो 10 वर्षानंतर पोस्ट काढलेली, तो त्यानुसारच गायडन्स देणार, तुम्हालाही 10 वर्ष लावणार. आणि 2 वर्ष तयारी केलेली मुलगा असेल तर तसं तुम्हाला गायडन्स देणार. तो तुम्हाला एकच पुस्तक वाचायला लावणार. 10 वर्षाला म्हणणार तू 10 पुस्तक वाच. आर यू गेटिंग माय पॉईंट? ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. म्हणजे हे माझ्या अनुभवातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्र निवडा, जे क्वालिटी निवडा, जे तुम्ही अशाच व्यक्तीसोबत राहा जे क्वालिटी आहेत, कारण आपण तसेच बनतो जसे आपले मित्र असतात. तर उर्मिला, तुम्ही सगळं करू शकता. आणि तुम्हाला स्टील इफ यू हॅव, आणि फास्ट तयारी तुमच्यावर डिपेंड आहे बेटा. तुम्हाला जसं मागे मी सांगितलं सगळ्यांना, नोट्स चांगले बनवा, मित्र चांगले ठेवा, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, टायमात करा, कुठं चुकलं त्याची पूर्ण स्टडी करा, आणि डोळे बंद करून रिव्हिजन करा. ही जी स्टेज येते ना, ती बुद्धाची निर्वाणावस्था असते. ज्यावेळी तुम्ही डोळे बंद करून रिव्हिजन करता, ही बुद्धाची अवस्था अभ्यासामध्ये. त्याचा अर्थ तुमचा अभ्यास झालाय, नाव युअर रिवाइजिंग, आणि जिथं तुम्हाला थांबेल त्या ठिकाणी स्टार्ट करा. ओके उर्मिला? प्रज्वल, थँक्यू. एक मिहिर, आय हॅव सम कन्फ्युजन. आय एम इन 3rd year final and I shared I want to be World Bank officer, so I shared. Okay, good. It requires master, but I think along with my master competitive studies, due to NEP masters consume a lot of time, so I shall take a drop or do masters normally after my banking exam selection, because in World Bank internship experience is most important than degree. बेटा, पहिली गोष्ट डिग्री महत्वाची आहे, पहिला मुद्दा. नंतर तुम्ही डिग्री बेस्ड करा. डिग्री अशी करा ज्याचा अभ्यास तुम्हाला बँकिंग आणि RBI मध्ये फायदा देईल. सोबत इंटर्नशिप जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल
तशी इंटर्नशिप करत करत वर्ल्ड बँक तयारी करा. तुम्ही मला मेल करा, तुमच्या मनात कुठं कन्फ्युजन आहे स्टेप बाय स्टेप मला सांगा, त्याचं उत्तर मी देईन. मग तुम्हाला एक मी कॉन्क्रीट प्लॅन बनवून पाठवून देईन की असं करा, आणि ती काळ्या दगडाची रेग राहील. ओके. आणि यू आर डुईंग गुड जॉब, करत राहा, मेहनत करा. सेजल एमपीसी ची एक्झाम सेकंड इयर कम्प्लीट झाल्यानंतर देऊ शकते काय? थर्ड इयर अपिअरिंग मध्ये देऊ नका, कारण तुमचे जेवढे द्याल तेवढे तुमचे जे तुमचे अटेम्प्ट आहेत ना ते वेस्ट होत आहेत. त्याच्यामुळे सेजल बेटा, यू शुड नॉट गिव्ह एक्झाम व्हेरी लाईटली. जरी तुम्ही SC ST चे असाल तरी देऊ नका, कारण जेव्हा तुम्ही फायनल इंटरव्ह्यू जाता ना ते बघतात किती अटेम्प्ट दिले, 5 10, मग 5 दिले मूर्ख आहे, 10 दिले महामूर्ख आहे. ती इमेज बनते इंटरव्ह्यू मध्ये, तुम्हाला कळत सुद्धा नाही, तुम्ही आपला खड्डा खोदताय. मित्रांनो, जे मी तुम्हाला बोलतोय ते खूप काळजीपूर्वक एमपीएससी युपीएससी अटेम्प्ट देऊ नका, खूप विचारपूर्वक द्या. हा, तुम्ही देताय ठीक आहे, पण कमीत कमी बेसिक तयारी नाही, ऍडव्हान्स तयारी झाली असेल तरच द्या. इव्हन दो यू आर बिलॉंग टू SC ST OBC, प्लीज देऊ नका मित्रांनो. ओके. श्रद्धा, चलो क्वेश्चन संपलेले आहेत. थँक्यू ऑल ऑफ यू. या. येस, थँक्यू सो मच सर. नेहमीप्रमाणे अतिशय उत्तमरित्या आणि सविस्तररित्या मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे मी आपले आभार मानते. आणि आपण ह्या सत्राच्या शेवटाकडे वळूयात. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला या आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचे मनस्वी आभार. आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर, आपलेही खूप खूप आभार. आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधींची ओळख या आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपण करून देत आहात, आणि ती अखंड सातत्याने सुरू आहे आपला हा प्रवास. तर यासाठी खूप खूप आभार. तर आजच्या या उपक्रमाचा आपण समारोप करूया, आणि इथेच ही मीटिंग संपली असं मी जाहीर करते.